कृष्ण नेहमीच गोपिकांना छेडत असतो, पण कधी कधी गोपिकांनाही वाटत असेल ना की आपणही कृष्ण व्हावा. आपल्या या कालपासून चाललेल्या अदलाबदलीच्या गमतीमध्ये दीप्तीला सुद्धा असंच वाटतंय की आपण सुद्धा असंच जर असं बदलावं आणि मनातलं गाणं सादर करावं. त्यामुळे दीप्तीचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतोय, चला बघूयात. टाळ्यांनी स्वागत करूयात दीप्ती भागवत. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरिधर की मुरलिया बाजे रे, गिरिधर की मुरलिया बाजे रे, मधुबन में राधिका नाचे रे. पग में घूंघर बांध के पग में घूंघर बांध के घूंघटा मुख पर डाल के, नैनन में गजरा लगा के रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरिधर की मुरलिया बाजे रे, मधुबन में राधिका नाचे रे. मृदंग बाजे तिरकिट धूम ताता, मृदंग बाजे तिरकिट धूम ताता, लजत झूम झूम तथई तथा झूम झूम छनन झूम झूम छनन, क्रांता 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 दादा दा, मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका. सारे सगरे मग पम धप नि ध सा नि रे सा रे सा नि ध प म प ध नि सा रे सा नि ध प म प ग म ध प ग म रे. मधुबन में राधिका नाचे रे, सा 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 नि ध प म प ध प ग म रे सा नि रे सा 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 ग ग प प नि ध सा. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका. उदे नादिर दिरता नीता दारे दीम दीम तनन, नादिर दिरता नीता दारे दीम दीम तनन, नादिर दिरता नीता दारे दीम दीम तनन, नादिर दिरता नीता दारे. ओ देता नादिर दिरता नादिर दिर 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 तुम दिर दिर दिर, नादिर किट तक धूम दिर किट तक दिर किट ता ता नी, नादिर दिरता नीता उदे नादिर दिरता नीता, उदे नादिर दिरता नीता दारे दीम तदारे दीम तदारे दीम. दीप्ती छान गायलीस, सुरात गायलीस, खालचे सूर नाही लागले. म्हणजे स्पेशली ज्यावेळेला तराण्याची सुरुवात केलीस आणि सरगम गायलीस आणि तराण्यातला शेवटचं जे होतं धा त्रिकेट तक धूम त्रिकेट तक धिरकेट त्रिकेट ता धा आणि ना तर ते नाही, गडबड झाली त्यावेळी असं झालं त्याच्यात. पण ओव्हरऑल गाणं चांगलं झालं. थँक्यू. मुळात हे गाणं तर अमर आहे, त्याबद्दल वाद नाही. फक्त मला असं वाटलं की तू गाणं सादर केलंस, पाठ केल्यावर हुकूम जसं म्हणतात ना तसं तू केलंस, पण त्या गाण्यात आत्मा नव्हता. बाकी गालीस मस्त. दिलाय वंदना थँक्यू. ताई. तुला पुरुषांमध्ये खटकणारी गोष्ट कुठली तुझ्या मते? घरी आल्यानंतर
कम्प्युटर समोर बसून तासन तास ते काय करत असतात हे काही कळत नाही आणि कधी कधी ह्याचा इतका त्रास होतो म्हणजे कामाचं सुद्धा असतं पण आल्यानंतर कम्प्युटर नाहीतर मग लॅपटॉप बास हेच घेऊन ते बसलेले असतात. आमच्या घरात सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं म्हणजे म्युझिकची कामं मकरन अरेंजमेंटची वगैरे करत असतो आणि मग त्याला कसलीच शुद्ध नसते, तो एकदम तंद्रीत असतो. ऐकलं एका- पोचलं त्याला. पुढच्या गाण्यासाठी खूप शुभेच्छा तुला. ऑल द बेस्ट. थँक्यू अभिजित.